सकाळी जाताना घाई आणि येताना उशिरा. दादा, अरे येईल तो. शाळेच्या गाड्यांना गर्दीमुळे नेमका उशीर करतात. फक्त कोणत्या अडचणीत नसला तर मिळवलं. तसे आजकाल रहदारी फार वाईट आहे. हॅलो हॅलो, देशमुख बोलताय का? म्हणजे अर्जुन देशमुखचे वडील बोलताय का? हो, मीच बोलतोय. आपण कोण बोलताय? सगळं काही ठीक आहे ना? श्री देशमुख, मी स्थानिक पोलीस ठाण्यातून बोलतोय. तुमच्या मुलाला म्हणजे त्या अर्जुनला त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्याला त्रास देणं आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलंय. आणि हे बघा, ही अत्यंत गंभीर बाब आहे. साहेब FIR दाखल करण्याच्या तयारीत आहेत. काय? हे शक्य नाहीये. हे बघा, अर्जुन असं कधीच करणार नाही. हे बघा साहेब, मला माहिती आहे की हे तुमच्यासाठी धक्कादायक असू शकतं, पण आमच्याकडे एक साक्षीदार आहे. जर त्याने इन्स्पेक्टर साहेबांसमोर तोंड उघडलं ना, तर मी काहीही हाताळू शकणार नाही. आणि तुमच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. तुम्ही ही बाब FIR न होऊ देता खासगी पद्धतीने सोडवू शकता ना. आणि लक्षात ठेवा, जर FIR दाखल झाली तर भविष्यात तुमच्या मुलाला कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सुचवेल की तुम्ही हे प्रकरण खासगी पद्धतीने सेटलमेंट करून मिटवा. पण तुम्हाला त्वरित कृती करावी लागेल बरं का. आणि हा व्यवहार मिटवण्यासाठी 50,000 रुपये लागतील. मी तुम्हाला बँक खात्याचे तपशील पाठवतो. सेटलमेंट? त्वरित पैसे ट्रान्सफर करा. मला 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 माझ्या मुलाशी आधी बोलायचं आहे. तुम्ही उशीर केला तर FIR दाखल होईल आणि परिस्थिती अधिक बिघडेल. यामुळे तुमच्या मुलाच्या भविष्यासह तुमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचेल. बँकेचे तपशील पाठवू? रे काय झालं? हो, चिंतेत का दिसताय? एक मिनिट, काय झालं सांगशील? पोलिसांचा फोन होता. ते म्हणत होते की अर्जुनला कुठल्या तरी अकल्पनीय गुन्ह्यात ताब्यात घेतलंय. FIR टाळण्यासाठी पैसे ट्रान्सफर करा असं म्हणतात. एक मिनिट. पोलीस ऑनलाईन ट्रान्सफर का का करायला सांगते? आणि त्यांनी तुझी ओळख पडताळणी केली? नाही. तू एक काम कर, अर्जुनच्या शाळेत फोन कर आणि विचार असं काही झालंय का. हो दादा. मीरा, मीरा ग, अर्जुनच्या सरांचा नंबर दे ना जरा. हा थांब देते. हे घे. कळलं तुला? हे उदाहरण आहे आपल्यासारखी सामान्य माणसं डिजिटल फसवणुकीला कशी बळी पडतात त्याचं. कसली फसवणूक? काय चालू आहे? अर्जुन, हे फसवणूक करणारे फार हुशार असतात. यांना आपल्या भावनांची खूप चांगल्या पद्धतीने जाण असते. भीती, तातडी, विश्वास यांना नक्की माहिती असतं की आपल्याला कशा प्रकारे घाई करून विचार न करता वागायला भाग पाडायचं. आपण डिजिटल युगात राहतो, जिथे सगळं काही म्हणजे अगदी संपर्कापासून ते बँकिंगपर्यंत ऑनलाईन आहे. हे एक संधींनी भरलेलं जग आहे, पण त्याचबरोबर ते जोखमींनी भरलेलं सुद्धा आहे. खोटे कॉल, फिशिंग ईमेल, फसव्या जाहिराती या सगळ्या गोष्टी सगळीकडे आहेत. पण योग्य कौशल्यामुळे तुम्ही त्यात सुरक्षित प्रवास करू शकता आणि त्यातला खजिना सुद्धा शोधू शकता. या संधीचा फायदा घेऊन आपण मुलांना डिजिटल जगाबद्दल अधिक शिकवलं पाहिजे. ही खरं त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी सुद्धा संधीच आहे. बरोबर आहे. आजपासूनच सुरुवात करू. चला सगळी जेवण तर घ्या. चला. बरं मुलांनो, सुरुवात सोप्या गोष्टीपासून करूया. तुमच्या मते डिजिटल साक्षरता म्हणजे काय? बहुतेक संगणक किंवा फोन कसं वापरायचं हे जाणून घेणं. आणि इंटरनेट वापरून गोष्टी शोधणे, बरोबर ना? हो, हा एक याचा भाग झाला.
पण डिजिटल साक्षरता खूप व्यापक आहे. ही तंत्रज्ञानाचा प्रभावी, सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याची क्षमता आहे. विचार करा, ईमेल पाठवणे, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणे किंवा व्हिडिओ पाहून नवीन कौशल्य शिकणे हे डिजिटल साक्षरता आहे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही हे सर्व आत्मविश्वासाने करू शकाल. डिजिटल साक्षरतेचे 3 मुख्य पैलू आहेत: समज, मूल्यमापन आणि उपयोग. तुम्हाला सर्च इंजिन किंवा ॲप्स कसे कार्यरत करतात ते समजून घ्यायला हवं. नंतर तुम्हाला मिळालेली माहिती विश्वसनीय आहे ह्याचं मूल्यमापन करावे लागतं आणि मग ही माहिती वापरून तुम्ही तुमच्या समस्या सोडवा किंवा उद्दिष्ट साध्य करा. म्हणजे फक्त काय करायचं ते जाणून घेऊन पुरेसे नाही, तर ते शहाणपणाने करायला हवं. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, जर तुम्ही शाळेच्या प्रकल्पासाठी संशोधन करत असाल तर तुम्ही कशा प्रकारे ठरवाल की ती वेबसाईट विश्वसनीय आहे? मी पाहीन की त्यात HTTPS आहे आणि ती व्यावसायिक दिसते. फार छान. ह्याशिवाय gov.edu किंवा प्रसिद्ध संस्थेच्या वेबसाईट पहा. संशयास्पद वेबसाईट किंवा अतिरंजित दावे करणाऱ्या साईटपासून दूर राहा. चला, स्मार्ट जीवनाबद्दल बोलूया. इथे कोणी ह्यासारखे आवाज सहायक व्हॉइस असिस्टंट वापरलाय का? मी वापरला आहे. मी त्याला सॉंग्स किंवा अलाराम लावायला सांगते. आणि तो मला होमवर्क आठवण करून देतो कधी कधी. अगदी बरोबर. अशा स्मार्ट साधनाने आपलं जीवन सुलभ होतं. पण ह्याचा खरा उपयोग कसा केला जातो ह्यावर कधी ताकद अवलंबून असते. उदाहरणार्थ, डिजिटल कॅलेंडर तुमचा दिवस नियोजित करू शकतो. हेल्थ ॲप्स तुमच्या फिटनेस उद्दिष्टांचं मागावं ठेवू शकतात. खूप छान. पण अशा साधनाला जास्त अवलंबून राहिल्यामुळे आपण आळशी होणारी नाही का? छान प्रश्न आहे. मुख्य गोष्ट म्हणजे संतुलन. ही साधनं वेळ वाचवण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी वापरा, पण ह्याचा वापर तुमची मेहनत किंवा स्वतंत्र विचारावर अवलंबून राहू देऊ नका. उदाहरणार्थ, आठवणीसाठी रिमाइंडर वापरा, पण कामाचा प्राधान्यक्रम ठरवताना स्वतः करा. म्हणजे स्मार्ट साधना शानपणाने वापर करणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. स्मार्ट जीवन फक्त गॅझेटबद्दल नाही, तर तुमच्या जीवन नियोजित आणि उद्दिष्टांसाठी पूरक बनवण्याबद्दल पण आहे. चला, डिजिटल संवादाबद्दल बोलूया. हा संवाद म्हणजे संदेश पाठवणे, ईमेल्स लिहिणे किंवा सोशल मीडियावर संवाद साधणे. पण जसं समोरासमोर बोलताना काही नियम पाळावे लागतात, तसं इथेही नियम पाळावे लागतात. जसं नम्र आणि स्पष्ट असणं. बरोबर बाबा? अगदी बरोबर. नम्रता आणि स्पष्टता महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या शिक्षकाला ईमेल लिहित असाल तर तो कसा सुरू कराल? नमस्कार किंवा डिअर सर, मॅडम, असं काहीतरी. बरोबर. नेहमी योग्य अभिवादनाने सुरुवात करा आणि संदेश पाठवण्यापूर्वी तो नीट तपासा. शब्दलेखनाचा चुका तुमच्या वाईट प्रभाव पडू शकतात. आणि मेसेज करताना YOU चे जागे यू असे शॉर्टकट वापरणे योग्य आहे का? आता ते परिस्थितीवर अवलंबून आहे. मित्रांसोबत गप्पामध्ये ठीक आहे, पण औपचारिक किंवा व्यावसायिक संदेशामध्ये नेहमी योग्य भाषा वापरा. डिजिटल संवाद तुमचं व्यक्तिमत्व आणि मूल्य दर्शवतो. आणि ग्रुप चॅट्सबद्दल कधी कधी लोक स्पॅम करतात किंवा विषयापासून भटकतात. छान मुद्दा आहे. ग्रुप्स चॅटमध्ये विषयाला धरून राहा. अनावश्यक संदेश पाठवणे टाळा आणि सगळ्या वेळ महत्त्वाचा आहे ते लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, कधीही पडताळणी न केलेली माहिती पाठवू नका. ह्यामुळे चुकीची माहिती पण प्रसरते. म्हणजे ईमेल्स, मेसेजेस किंवा सोशल मीडिया असो, आपण नेहमी विचारपूर्वक टाईप करायला हवं. अगदी बरोबर. टाईप करण्यापूर्वी विचार करा आणि स्वतःला विचारा, हे स्पष्ट आहे का? हे आदरपूर्वक आहे का? हे आवश्यक आहे का? हे सोपी सवयी तुम्हाला डिजिटल संवाद अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण बनवू शकतात. चला मुलांनो, तुमच्या डिजिटल जीवनशैलीबद्दल बोलूया. तुम्ही दररोज किती वेळ उपकरणावर घालवता असं तुम्हाला वाटतं? कदाचित खूप वेळ, पण मला ते स्कूलसाठी आणि मित्रांसोबत बोलण्यासाठी लागतात. मलाही तसंच, पण मी संशोधन आणि शिकण्यासाठी सुद्धा वापरते. ते ठीक आहे, पण समतोल साधणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईन खूप वेळ घालवण्यामुळे तुमच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही कधी स्क्रीन टाईम लिमिट्सबद्दल ऐकलं आहे का? हो, पण त्याचं पालन करणं खूप कठीण आहे. म्हणूनच तर शिस्त महत्त्वाची आहे. अभ्यास, मनोरंजन आणि विश्रांतीसाठी ठराविक वेळ ठेवा. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी किमान 1 तास तरी स्क्रीन टाईम वापर करणं टाळा. ह्यामुळे मन शांत होतं आणि झोप पण सुधारते. पण जर आपण ऑनलाईन उत्पादक असलो तर त्याच्यात काय वाईट आहे का?
हे फक्त उत्पादकीसाठी नाही तर तुमच्या डिजिटल ठश्याबद्दल सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का डिजिटल ठसे म्हणजे काय? आपण ऑनलाईन जे काही करतो जसं पोस्ट कॉमेंट्स आणि आपलं वेबसाईट सर्फिंग हेच ना. बरोबर. तुम्ही ऑनलाईन शेअर केलेलं सगळंच तुमच्या डिजिटल ओळखीचा भाग बनते. तुम्हाला तुमच्या भविष्यातील नोकरीदाते किंवा विद्यापीठाने तुमचे पूर्वीचे टाकलेले बेजबाबदार पोस्ट पाहावी असं तुम्हाला पाहिजे का? अजिबात नाही. म्हणजे काही पोस्ट करायच्या आधी विचार करावा लागेल. नक्कीच. स्वतःला विचारा, ही पोस्ट योग्य आहे का? ती लोकांवर कसा परिणाम करेल? आणि लक्षात ठेवा, इंटरनेट कधीच विसरत नाही. म्हणजे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणं आणि चांगली ऑनलाईन प्रतिमा ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. शिस्तबद्ध डिजिटल जीवनशैली केवळ तुमचं आरोग्य सुधारत नाही तर तुम्हाला ऑनलाईन चांगला ठसा ठेवायला सुद्धा मदत करते. हो. तुम्हाला खरंच कळलं का नुसतं हो हो करतायत? नाही नाही, आम्हा सगळ्यांना खूप कळालं. हो हुशार. वा, छान. आता तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवावा ते आपण बघू. मी तुमच्यासाठी एक मस्त गंमत आणली आहे. गंमत? कसली गंमत? थांब थांब आणतो, थांब. हे पहा, हे बघा. ह्याच्यात काय आहे? या लॉकबॉक्समध्ये तुमच्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत. तुमची डायरी, तुमचे पैसे किंवा आवडते गॅजेटसुद्धा. तुम्ही त्याचे संरक्षण आता मला सांगा कसं कराल? मी ते लॉक करेन आणि किल्ली अशा ठिकाणी लपवीन जिथे कोणीही शोधू शकणार नाही. आणि मी पण त्याला असा जागेवरती लपवीन जिथे कोणीही शोधू शकत नाही. आणि मी ही खात्री करीन की कोणालाही माहिती पडू नये की ते मी कुठे लपवलं आहे. बरोबर. आता तुमच्या डिजिटल डेटाचा विचार करा. तुमचे पासवर्ड्स, वैयक्तिक फोटोज, बँकेची माहिती हे सगळं एक आभासी लॉकबॉक्समध्ये आहे. त्याचं संरक्षण कसं कराल? मजबूत पासवर्ड तयार करून. तो एक मार्ग आहे. तुमचे पासवर्ड म्हणजे तुमच्या डिजिटल लॉकबॉक्सच्या किल्ल्या आहेत. अक्षरे, संख्या आणि चिन्ह मजबूत संगम वापरायचा. सामान्य शब्द किंवा तुमच्या जन्मतारखेचा वापर टाळा. आपले पासवर्ड मित्रांना सांगू शकतो? अजिबात नाही. कोणत्याही गोष्टी पासवर्ड शेअर करू नका. मग ते जवळचे मित्र असेल तरी पण नाही. पण जर कोणी ऑनलाईन आमच्याकडून वैयक्तिक माहिती विचारली तर ती सुरक्षित आहे की नाही हे कसं ओळखायचं? छान प्रश्न आहे. नेहमी स्त्रोतचा खात्री करा. HTTPS असलेल्या सुरक्षित वेबसाईट पहा. आणि सार्वजनिक नेटवर्क किंवा अनधिकृत ॲप संवेदनशील माहिती शेअर करू नका. आणि जर ईमेल किंवा मेसेजमध्ये आमच्या बँकची माहिती विचारली तर तो नक्कीच फिशिंगचा प्रयत्न असेल. फसवणारे स्वतःला बँक किंवा विश्वासार्ह संस्थाच्या नावाने सादर करतात. संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका. किंवा ईमेल किंवा मेसेजिंगमधून वैयक्तिक माहिती कधी पण शेअर करू नका. म्हणजे ऑनलाईन काही विश्वास ठेवण्याआधी सतर्कता आणि दुप्पट खात्री करणं महत्त्वाचे आहे. नक्कीच. त्याला डिजिटल सुरक्षा कवच असं समजा. स्त्रोत तपासा आणि जी गोष्ट खूपच चांगली वाटते ती खोटी असण्याची शक्यता आहे असं समजा. तू सगळं खूपच छान समजावून सांगितलंस. पण त्यांना विचार, त्यांना काही कळलंय का सगळं डोक्यावरून निघून गेलंय? हां, हो काका, मला सगळं कळत आहे आणि मला फार मजा सुद्धा येत आहे. हो का? छान. पण अजून शिकण्यासाठी भरपूर काही आहे आणि अजून खूप मज्जा सुद्धा येणार आहे. पण सगळं हळूहळू शिकलं पाहिजे. आता थोडा ब्रेक घ्या आणि खेळून या मस्त. जा. या डिजिटल जगात शिकताना नेहमी एकेका पायरींनी पुढे जाणं फार महत्त्वाचं असतं. पुढच्या भागात आपण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. सायबर सुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाईन वर्तन, ऑनलाईन सुरक्षा, खरेदी, नेव्हिगेशन आणि संरक्षण, डिजिटल सुरक्षा उपाय आणि पद्धती, डिजिटल साक्षरता आणि तांत्रिक प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानाचा भविष्यकाळ. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.